एका बाजूला आपण पाहताय की सगळीकडे असं काय चाललेलं आहे की जणू काही मुंबई खोदलेली आहे। विकासाच्या नावाखाली हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक गल्ली खोदत आहेत। पण जो मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल बोलत होतो, ज्या रस्त्याचा घोटाळा मी मागच्या 15 जानेवारी 2023 ला बोलत होतो, आज तारीख काय? 6 जानेवारी 2024। मला सांगा तुम्ही, दक्षिण मुंबईमध्ये जो टेंडर घोटाळा झालेला आहे, तो टेंडर रद्द झालेला आहे, एका वर्षात एक तरी नवा रस्ता झालाय का इथे? 2023 च्या टेंडर मधला एक तरी नवीन रस्ता सुरू झालेला आहे का? आणि हाच माझा आक्षेप होता। त्यावेळी पण मी तेच बोललो, यावेळी पण बोलतो की सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री, घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत हे करप्ट आहेत। त्यांना टेंडर मध्ये एवढा इंटरेस्ट आहे की आईस्क्रीम पण खातात तर टेंडर कोकोनटचा खातात। ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक कळत नाही, पण आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघालेले, आपल्या मुंबईचं वाटोळं करायला निघालेले। दुःख ह्याच गोष्टीचं आहे। ठीक आहे ना, जर सरकार चालवायचं होतं, तुम्हाला आमचे लोक फोडले ना, फोडा, खोके दिले द्या, सरकार बनवले बनवा, ठीक आहे। तुम्हाला माहिती ना लाज आहे, ना शरम आहे, ना हिम्मत आहे निवडणूक लढण्याची, ते तर नाहीच तुमच्यात, पण सरकार तरी नीट चालवले शिका थोडं तरी। आज आपण पाहताय एक सुद्धा रस्ता सुरू झालेला नाहीये। 6080 कोटीचा घोटाळा जो मी एक्सपोज केला, त्याच्यावर आज पण मी ठाम आहे आहे आहे। आणि आज पण मी तुम्हाला सांगतो की येणारं सरकार हे आपलं आहे, आणि सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी घोटाळा ह्याच्यात केलेला आहे ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार।